आम्ही सारे खवय्ये. आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते. सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना झी मराठीकडनं मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आपण आलो आहोत खवय्येगिरी करायला वाई इथं आणि आपण कुणाच्या घरी जातोय आणि ती मैत्रीण आपल्याला काय शिकवते हे लगेच बघूया. आपण आलो आहोत अनघा सोनी यांच्याकडे. नमस्कार अनघा. नमस्कार. कार्यक्रमात स्वागत आणि संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हालाही. आणि आपण फक्त काय आजच्या दिवशी गोड बोलत नाही, त्यामुळे तिळगुळ घ्या आणि गोड बोला असं नाही, आम्ही कायमच गोड बोलतो आपण बायका. हो बरोबर आहे. हो. मला सांगा अनघा, काय करता आपण? मी गृहिणी आहे आणि मला शिवणकामाचा छंद आहे. मी घरात माझे स्वतःचे ड्रेस, ब्लाऊज, मुलीचं ड्रेस असं शिवणकाम करते. बॅडमिंटनला जाते इथे. क्या बात आहे. म्हणजे फिटनेस सॉलिड आहे तुमचा ना. शिवणकामाला ऍक्च्युली खूप फिटनेस लागतो. फिटनेस लागतो. बरोबर आहे. पेशन्स केवढा, बापरे. हो. म्हणजे पण या लेटेस्ट सगळ्या ज्या फॅशन्स असतात त्या तुम्ही करता मुलीसाठी? हो, मी प्रयत्न करते करण्याचा आणि तिलाही ते ड्रेस घालायला आवडतं. क्या बात. तुम्ही कुठून शिकला? मी कोर्स वगैरे केला? हा, मी ब्लाऊजचा कोर्स केला होता आणि मग त्याच्यातून आयडिया येत येत मग मी ड्रेस वगैरे शिवायला लागले. आता सध्याचा जो जमाना आहे तो डिझायनर्सचा जमाना आहे. हो. त्याच्यामुळे तुम्हाला फुल स्कोप आहे आता. हो. वाईमध्ये एक मोठं शोरूम करा. हो. डिझाईन अनघाज डिझाईन्स असं हो. काहीतरी हो. something. नक्की ना? तुमचे. नक्की आमच्या झी मराठीकडनं तुम्हाला आम्ही लक, विश यू द लक. हो, थँक्यू. आणि नक्की असं होईल. हो. पण अदर दॅन दॅट आता तुम्ही सण इतके तुम्ही इतके छान तयार झालेत, म्हणजे सण तुम्ही दणक्यात साजरे करता. हो. पण पर्टिक्युलरली संक्रांतीला काय काय करता? हळदी कुंकू असतं? हळदी कुंकू असतं आमच्याकडे संक्रांतीला आणि आम्ही गावातल्या खूप बायकांना हळदी कुंकूला बोलवतो. आम्ही घरात एकत्र कुटुंबात राहतो. माझ्या दोघी जावा, मी, आम्ही अशा तिघी जणी मिळून सगळे सण साजरे करतो. सो स्वीट. पण मग एकमेकींच्यात कॉम्पिटिशन असते का की हिने हे वाण दिलंय आपण हे वाण द्यायचं? नाही नाही, आम्ही जे काय करतो ते तिघी जणी मिळून ठरवून करतो. नाही, असंच पाहिजे. आणि तरच आपल्याला सगळं एन्जॉय करू शकतो. नाही का? तुमचं घर खरंच खूप छान आहे. म्हणजे ते मेंटेनही केलेलं आहे, जुना वाडा आहे. तर त्याच्यामध्येच नवीन कसं राहता येईल, काळाच्या बरोबर कसं जाता येईल, इतकं ते सुंदर मेंटेन केलेलं आहे. बरं, आज आपण मकर संक्रांत साजरी करतोय, तर तुम्ही सगळे तिळाचे पदार्थ आपण बघतोय. तर तुम्ही 2 पदार्थ करणार आहात आणि 2 कोण करणार आहे? माझी भाऊजे करणार आहे. ती सातारला असते. ती त्याच्यासाठी इथे आली आहे पदार्थ दाखवण्यासाठी म्हणून. पण वाई आणि सातारा काही लांब नाहीये? नाही, खूप नाही, जवळच आहे. 1.5 तासाच्या अंतरावर आहे. त्यामुळे तुम्हालाही माहेरी जायला जास्ती सोपं जातं. हो हो, अगदी. मनात आलं की केव्हाही जाता येतं. आठवण आली की धावलं माहेरी. हो. ओके. पण आता मला सांगा, तुम्ही जे 4 पदार्थ करताय हे 4ही गोड आहेत का तिखट मिक्स? मी जे करणार आहे 2, तो एक तिखट आहे आणि एक गोड आहे. आणि माझी भाऊजे दाखवणार आहे ते दोन्ही गोड पदार्थ आहेत. पटकन सगळेच करूया आणि सगळे गट्टम करूया. कारण तीळ ह्याला स्वतःची इतकी छान चव आहे की तीळ वापरून केलेलं काही चांगलंच होतं. पण मग आपण सुरुवात गोडाने करूया. हो, चालेल. तुम्ही कुठला पहिला पदार्थ? मी तिळाची करंजी दाखवणार आहे. म्हणजे तिळकुट घालून करणार आहेत? हो हो, तिळकुट घालून. हो. या, मग मला नीट डिटेल मध्ये सगळं साहित्य सांगा. हो. साहित्य: तीळ, पिठी साखर, बारीक रवा, मैदा, खिसून भाजलेलं खोबरं, तूप, वेलची पावडर, जायफळ पावडर. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं ते. आणि आधी काय करायचं आहे ना? आता सगळ्यात आधी आपण तीळ भाजून घ्यायचे. ओके. ते आपले नेहमीचेच आहेत ना, पांढरे? हो, पांढरे पॉलिश केलेले सगळे घालायचे? हो, हे सगळे घालायचे. भाजून घेतल्यानंतरच ते जास्ती खमंग होतात. हो. ओके. गुलाबी रंग येईपर्यंत भाजायचे. आणि आता जे तीळ भाजले ते आणि खोबरं पण भाजून घेतलं? खोबरं भाजून हाताने बारीक कुस्करून घेतले. सुक्क खोबरं. अच्छा. म्हणजे आधी किसलं, मग भाजलं आणि मग कुस्करलं. ओके. आधी काय हवं हे देऊ? आधी हे 1 वाटी तिळाचं कूट आहे.
त्याच्यानंतर याच्यात आपण आता 1 वाटी किसलेलं खोबरं मिक्स करणार आहे. ह्याचं प्रमाण सम असणार. हा, 1 वाटी किसलेलं खोबरं किसून भाजून घेतलेलं, 1 वाटी तिळाचं कूट असं. त्याच्यानंतर याच्यात आपण 1.5 वाटी पिठी साखर मिक्स करणार आहे. अजून जर आपल्याला गोड हवा असेल तर 2 वाट्या घालायची. हो, घालू शकतो आपण आवडीनुसार. येस, मिट्ट गोड. आता हे 2 राहिले ना. आता वेलची पावडर आणि जायफळ पावडर पाहिजेच ती. वेलची आणि जायफळ नसेल तर मजा नाही. हो. आता हे सगळं आपण घातलंय. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. कालवून घेऊया ना. हा. आणि नंतर आपल्याला कव्हर करायला लागेल ना. हो हो, त्याचं पीठ भिजवावं लागतं. ते पीठ भिजवून आधी 1 तासभर तरी ठेवावं लागतं. ठीक आहे. सारण चांगलं एकजीव करून घेऊया म्हणजे मग आपल्याला कव्हरची हे करता येईल हो ना. हो, सगळ्यांनी सगळ्या व्यवस्थित मोडून घेऊन सगळं सारण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि मग करंज्यांचं पीठ भिजवायचं. हे सारण जे आपण आता करतोय तर ते टिकाऊ आहे. हो हे खरं तर 10 दिवस वगैरे पण टिकेल. हो हो 8-10 हो, दिवस. 8-10 दिवस टिकू शकतं. त्यामुळे जर आपल्याला जास्ती क्वांटिटीच्या जर करंज्या करायच्या असतील तर सारण आपण 2 दिवस आधी करून ठेवू शकतो. हो ना? हो, करून ठेवू शकतो. म्हणजे मग आपल्याला ऐन वेळेला घाई होणार नाही की सारणही करा म्हणजे पीठही भिजवा आणि करा. बरोबर आहे. पीठ टिकणार नाहीये पण ही पूर्वतयारी म्हणून हो, हे टिकू शकते. हे टिकू शकते. तर हे झालेलं आहे. आता आपण पीठ भिजवू. सारण तयार झालं आणि आता आपण कव्हर बनवतोय. तर रवा आणि मैदा घेतलेला आहे. किती आणि कसं कसं. 1 वाटी मैदा, 1 वाटी रवा असं दोन्हीचं सम प्रमाणात घेतलेलं आहे. रव्यामुळे चांगल्या खुसखुशीत होतात. हो. आता आपण ह्याच्यात 1 वाटी रवा मिक्स करणार आहे. बारीक रवा आहे ना. बारीक रवा. कुठलेही पिठं भिजवताना लक्षात ठेवायचं की आपण नेहमी बारीक रवाच घ्यायचा. म्हणजे आपला नेहमीचा मध्यम रवा जो असतो, शिरा आपण ज्याचा करतो तो नाही घ्यायचा. हा, बारीक रवा घेतला की पिठं चांगली भिजतात, मिक्स होतो पिठात. आता ह्याच्यात आपण 1 चमचा तीळ घालणार आहे. पिठात पण. हा, पिठात पण घालायचे खाताना. कारण तीळ करंजी नाव आहे ना, तिळाची करंजी, म्हणून ह्याच्यात आपण 1 चमचा तीळ मिक्स करणार. आता तूप घालायचं. आता ह्याच्यात आपण तुपाचं मोहन घालायचं. हे सगळं लागेल का. हो, लागेल. हो. आता तुपाचं मोहन घालून घेतल्यानंतर आपण ह्याच्यात चिमूटभर मीठ घालणार आहे आणि आता हे घट्ट मळून ठेवायचं. ठीक आहे. एक पूर्ण मिक्स करून घेऊया. मला तुम्ही सांगा किती पाणी घालायचंय. मी घालायचं. हो, ठीक आहे. आधी मिक्स करूया. हा, आधी आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि मग पाणी बघत बघत पाणी घालूया. घट्ट भिजलं गेलं पाहिजे पीठ हे चांगलं. घाल. बस. हे पीठ भिजवायला एक जाऊ बसले की लाटायला 3 जणी एकत्र. हो हो, येतो हो हो. आणि मग गप्पा मारत आम्ही सगळी कामं करतो. त्याच्यामुळे आमची कामं कुठल्या कुठे संपतात आम्हाला कळतही नाही. पण मजा येते ना. म्हणजे दिवाळीचा फराळ म्हणा किंवा हे सणवाराचे जे सगळे जिन्नस आहेत तर क्वांटिटी मध्ये जर भरपूर करायचे असतील कारण तुमच्याकडे येणं जाणं पण खूप आहे. हो, आमच्या मेन घर तुमचं हे आहे म्हटलं तर सगळेजण आमच्याकडे भरपूर पाहुणे असतात. थोडं पाणी लागेल त्याच्यात. आपण आता नेहमीच जसं पीठ घट्ट मळून ठेवतो तसं हे पीठ घट्ट मळून 1 तास 1.5 तास ठेवून द्यायचं. ठीक आहे, आपण करून घेऊया. आणि बाहेरच ठेवायचं म्हणजे फ्रीज मध्ये वगैरे असं काही नाही ठेवायचं. मलमलच्या खाली झाकून. हो, साधं म्हणजे डिश वगैरे जरी झाकून ठेवली याच्यावर तरी चालू शकतं. जेणेकरून ते कोरडं पडणार नाही. कोरडं पडणार म्हणजे ओला म्हणजे जस्ट घट्ट पिळून घेतलेला त्याचा कपडा तरी किंवा स्टीलच्या डब्यामध्ये जर घट्ट झाकून ठेवलं तरी सुद्धा चालतं. ठीक आहे. पण आता आपल्याला करायचं त्यामुळे आता काय गरज नाही. हो, ठीक आहे. मग आम्ही भिजवून घेतो. पीठ आपण जे भिजवलं तर ते आलेलं आहे. त्याच्या आपण लाट्या करून घेतल्या. हो हो. तर करूया आता. हो, आधी पुरी करून. आधी लाटी लाटून घ्यायची. या करंज्या पण टिकत असतील ना. हो, टिकतात ना. हो, टिकतात. 8 दिवस टिकतात. हो, 8 दिवस आरामात टिकत असतात. हो हो. अशी लाटी लाटून घ्यायची आणि मग आता सारण भरायचं याच्यात.
अजून थोडं. बस ना? हो बस. करंजीत सारण भरपूर भरायचं, हो हो. नाहीतर ती खुळखुळ्यासारखी वाजते. आमच्याकडचे सगळे लोक त्याला खुळखुळा झाला म्हणतात. नाही, देतानाच आपण आधी वाजवायची आणि द्यायची. बरोबर आहे. हो, मग ती आपण खायची. आपण खायची. कारण इलाज नाही. आता ही कातून घ्यायची. कातडीने कापली की एक तर दिसायलाही सुंदर दिसते छान दिसते. आणि भरपूर वेळ जर तुमच्याकडे असेल तर हो. मुरड घालत. हो, ते सुद्धा जमू शकतं. ओके, ही एक तयार झाली. एक तयार मग झाली. आपण अशा 1-2-3 करून घेऊया. हो. म्हणजे मग तळता येतील. हो. ना? तेल तापलेलं आहे कडकडीत आणि आता आता त्याच्यात यात हो आता आपण हे कातणं जे आहे त्याच्याने करून घेतल्यात. पण तुम्ही करता का हो मुरडीच्या? हो हो, मुरडीच्या पण मी करते. करता ना? हो, करते. ऍक्च्युली काय होत असेल या तिघी जावा गप्पा मारत बसल्या की आपलं बरं बसल्या बसल्या. त्याचं खरं असं हे आहे की मुरड घातली की आपण कातल्यानंतर जे पीठ कडेचं वाया जातं ते मुरड घातली की पीठ वाया जाते, म्हणून मुरडीची करंजी करायची. ओके, तर तुम्हाला जसं जमेल तसं मुरड घालायची प्रॅक्टिस करत करत तुम्हाला हळूहळू ते सवयीने जमेलही. आणि नाही जमलं तर आपण फटाफट करायचं असेल तर कातण्याने करायचं. आणि आतापर्यंत आम्ही काय केलं आणि साहित्य काय घेतलं ते सगळं लिहून घ्या. तिळाची करंजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी तीळ, 1.5 वाटी पिठी साखर, 1 वाटी बारीक रवा, 1 वाटी मैदा, 1 वाटी भाजलेला खोबऱ्याचा किस, तूप, वेलची पूड आणि जायफळ पूड. कृती: प्रथम पॅन मध्ये तीळ भाजून कुटून घ्यावेत. एका बाउल मध्ये भाजलेल्या तिळाचं कूट, भाजलेलं खोबरं, 1.5 वाटी पिठी साखर, वेलची पूड आणि जायफळ पूड घेऊन मिश्रण एकजीव करून घ्यावं. समप्रमाणात रवा आणि मैदा घेऊन त्यामध्ये 1 चमचा तीळ, तुपाचं मोहन, मीठ आणि पाणी घालून कणिक मळून घ्यावी. तयार कणकेची लाटी लाटून त्यामध्ये तीळ आणि खोबऱ्याचं सारण भरावं आणि करंज्या खरपूस तळून घ्याव्यात. आम्ही